सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव साहेब आम्हाला माफ करा, आमची खूप मोठी चूक झाली, भाजपने आमचं राजकारण संपवलं, आम्हाला राजकारणातून उठवलं म्हणत खासदारांची थेट उद्धव ठाकरेंना साद घातल्याच्या नंतर ठाकरेंचा सगळ्यात मोठा निर्णय. शिवसेना नेत्यांसमोर उद्धव ठाकरेंची गुप्त बैठक. मित्रांनो, मुंबईमध्ये घडामोडी अखेर वेगाने घडू लागल्या. नेमकं काय घडलंय, सविस्तर बातमी जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी अतिशय महत्वाची बातमी. कोणकोणते खासदार नावासह यादी. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना आता अखेर उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल. कोणकोणते नेते येणार बघूया सविस्तर. महत्वाची बातमी. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामधलं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उंचीवरती जाऊन पोहोचले, ते म्हणजे पक्ष बदलाच्या उंचीवरती. कोणता नेता कोणत्या नेत्याला कधी सोडेल आणि कोणत्या पक्षात जाईल हे आता कोणीही सांगू शकत नाही. आता मात्र या घडीची सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे उद्धव ठाकरेंना 13 खासदार सोडून गेले होते. 13 खासदारांपैकी आजपर्यंत फक्त काहीच खासदार शिंदेसोबत चांगल्या प्रकारे राहिलेत. मात्र बऱ्याच खासदारांना उद्धव ठाकरे खुणावतायत, म्हणजे उद्धव ठाकरेंशिवाय त्यांचं एकही पान देखील हलत नाही. मित्रांनो, अशाच खासदारांना दिल्लीत देखील मान अपमान सहन करावा लागतोय. महाराष्ट्रात तर भाजपा तोंड वरती करून देत नाही. अशा सगळ्याच माजी खासदार आणि विद्यमान आमदार खासदार यांना आता उद्धव ठाकरेंची चाहूल लागली आहे. ठाकरेंनी साथ दिल्यास मातोश्रीवर परतू, असं मोठं विधान काल एका मंत्र्यांनी मुंबईत केले होते. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती राज्याचं राजकारण आता बदललंय. या बदललेल्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा राजकीय डाव आखला जातोय का? नेमका उठाव कुठे होतोय, शिंदे गटात की अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, हे बघण्यासारखं असेल. महाराष्ट्रातले मंत्री जे सध्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंसोबत आम्ही कधीही जायला तयार आहोत. जर भाजप अशी वागली तर आम्ही भाजपला सोडून उद्धव ठाकरेंसोबत कधीही कोणत्याही क्षणी जाऊ शकतो. हे सगळ्यात मोठं विधान सध्या एका मंत्र्याने, शिंदेच्या जवळच्या मंत्र्यांनी, मुंबई ठाणे रायगड या विभागातील मंत्र्यांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट सध्या किती अस्वस्थ आहे, शिंदे गटाचे आमदार किती अस्वस्थ आहेत, हे कमालीचं दाखवणारा हा सगळ्यात मोठा राजकीय खेळ अखेर मित्रांनो समोर येतोय. आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या महाराष्ट्रात फुल फॉर्म मध्ये आहे. जरी नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जरी उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळालं नसलं तरी आगामी पुढच्या मुंबई महानगरपालिकेसोबतच 29 महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी जी लढाई करण्याचं ठरवलंय त्या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंना खूप मोठं यश मिळू शकतंय. कारण की तोपर्यंत आमदारांचे खासदारांचे प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, तर भारतीय जनता पार्टीची साथ देखील उद्धव ठाकरेंना मिळू शकते. हा सगळ्यात मोठा दावा सध्या केला जातोय. शिंदे सेना मुळासकट संपवण्यासाठी भाजपा कामाला लागले का, असा प्रश्न काही आमदार त्यांच्याच मंत्र्यांकडे, त्यांच्याच उपमुख्यमंत्र्यांकडे करू लागले. त्यामुळे त्यांना भीती वाटते की उद्धव ठाकरे हे सध्या आपल्या राजकारणाला खीळ लावतील का. म्हणून ठाकरेंनी जर साथ दिली तर पुन्हा एकदा मातोश्रीवरती जायला तयार, असं बहुतांश नेत्यांचं म्हणणं आहे. कालच महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड या विभागातील जवळजवळ 300 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामध्ये असंख्य नगरसेवक तसेच तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यासह अजित पवारांचे, शिंदेचे बहुतांश पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली आहे आणि ठाकरेंच्या सोबत कायमस्वरूपी राहण्याचा त्यांनी आता नवीन मंत्र जपलाय. शिवसेना ही ठाकरेंची आहे. ठाकरेंमुळे तर एकनाथ शिंदे उभे राहिले, अन्यथा ठाकरे नसते तर शिंदेंना कोणी विचारलं असतं का. आता त्यांचेच पदाधिकारी आता असं रोखठोक बोलू लागल्यामुळे मुंबईमध्ये आता नेमकं वातावरण कसं बदलतंय हे बघावं लागेल. पण मित्रांनो, सध्या तरी उद्धव ठाकरेंची जी हवा आहे ती मात्र इतरत्र नेत्यांच्या जवळ
नसल्याचं जाणवतंय. भारतीय जनता पार्टीला देखील आता एकनाथ शिंदेची गरज आता उरली नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना कधी भारतीय जनता पार्टी फेकून देईल हे देखील आता कोणी सांगू शकेल. यामुळे सध्या तीनही पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आपलं पुढचं राजकारण काय होणार या दृष्टीनं विचार करू लागलेत. दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित बनलंय. तर इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र भाजपा देखील आता विचारण्याची झाली आणि उद्धव ठाकरे देखील एकनाथ शिंदेंना विचारण्याचे झालेत. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची इकडे आड तिकडे वीर अशी गत झालेली पाहायला मिळते. मित्रांनो, यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन एक राष्ट्रीय उठाव होतोय का हे पाहावं लागेल. कारण की आमदार तर अस्वस्थ झालेत. मग नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, भाजपात की उद्धव ठाकरेंकडे परत जायचं? ज्यांनी आपल्याला उभं केलं, ज्यांनी आपल्याला राजकारणामध्ये आणलं त्या उद्धव ठाकरेंशी इमान राखायचं असा प्रश्न काही आमदारांना आता पडतोय. तर 2029च्या निवडणुकीच्या अगोदर आपण जर आपली सेफ जागा ठेवली तर मात्र आपल्याला पुढचं राजकारण करता येईल असं काही आमदारांना वाटतंय. मित्रांनो, या सगळ्या झालेल्या राजकीय घडामोडी मात्र सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची युती शिंदेगडातील आमदारांना अस्वस्थ करणारी आहे. कारण की जर त्यांच्या जागेवरती जर नवीन नेतृत्व तयार झालं तर एकाही आमदारांना पुन्हा निवडून येणं अशक्य होईल. काही आमदारांना आता असं वाटू लागतंय की उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोन्ही नेत्यांकडून जर एखादा नवा नेते जर उदयास आले तर मात्र आपली आमदारकी आपण निवडून येणं खूप अवघड होईल. दुसरीकडे भाजपा आपल्या मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार तयार करते, मग आपण उभं राहायचं कोणीकडून असा देखील प्रश्न राहून राहून शिंदेगडातील आमदारांच्या मंत्र्यांच्या मनात वारंवार निर्माण होतोय. त्यामुळे जर असं झालं तर आपलं राजकारण अतिशय खालच्या बाजूला जाऊन आपलं सगळं संपेल असंही वाटू लागलंय. शहाजीभाऊ पाटील, त्यानंतर संजय गायकवाड, संजय शिरसाट या सगळ्या नेत्यांना आता शिंदेगड नकोसा वाटतोय, भाजपा नकोशी वाटते. त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात भाजपा त्रास देते ही देखील वेगळी बातमी नाहीये. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप वेगळ्या गणल्या जाऊ असल्या तरी देखील बीजेपीला मात्र राज्याचं राजकारण खूप मोठं बदलून टाकायचंय आणि स्वतःला संपूर्ण महाराष्ट्रावरती स्वतःचा कब्जा निर्माण करायचा आहे. स्वतःचा राज्य स्वतःच्या हातात सोबळावरती घ्यायचंय. यामुळे ती कोणत्याही पक्षाला, कोणत्याही आमदारांना कुठेही फेकून देऊ शकते किंवा सत्तेतून बाहेर काढू शकते. या सगळ्या घडामोडी आगामी काळात मुंबईमध्ये वेगवान घडतील. भाजपा आपल्याकडे शिंदेच्या बहुतांश आमदारांना प्रवेश करायला येईल किंवा काही आमदार उद्धव ठाकरेंकडे येतील. पण उद्धव साहेब माफ करा, आम्ही चुकलो अशा म्हणणाऱ्या आमदारांना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेत प्रवेश देतील का आगामी काळ ठरवेल. मात्र ठाकरेंनी साथ दिली तर एकत्र येतील ही देखील शंका आहे.